हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल हेल्दी लाईफस्टाईल विथ डॉक्टर स्नेहल। कच्ची कैरी भाजून बनवलेलं पन्नं जे आरोग्यासाठी अतिउत्तम आहे। एवढंच नाही तर शरीरातील उष्णता कमी करतं। जुलाब, लूज मोशन्स लागले असतील तर त्यामध्येही तुम्ही हे पिऊ शकता। थकवा दूर करतं, चव निर्माण करणारं आहे। जिभेला चव लागत नाही आहे, काही खावंसं वाटत नाही आहे, अन्नाची चव लागत नाही आहे, तर हे पन्नं रुची वाढवणारं म्हणजेच चव वाढवणारं आहे। तर त्यामध्येही तुम्ही हे पिऊ शकता। असे विविध फायदे या पन्न्याने आपल्याला भेटतात। आणि जरी आपण ते कच्ची कैरीपासून बनवत असलो तरीसुद्धा ज्या पद्धतीने आपण ते तयार करतोय, जे साहित्य वापरून विशेषतः आपण हे पन्नं तयार करतोय, तर ते मात्र पित्त कमी करणारं, सर्व प्रकारची उष्णता कमी करतं। मग ते पोटात आग होणे, जिभेला छाले येणे असो, अशी सर्व उष्णता आग ते कमी करतं आणि पचायला मात्र हलकं आहे। चला तर मग उष्माघातापासून करूया बचाव। आणि तसंही उन्हाळा आहे तर हे पन्नं आवर्जून प्या। मी तर केव्हाच प्यायला सुरुवात केली आहे। शरीर थंड करतं, त्यामुळे फार फायदेशीर आहे आणि बनवायलाही सोपं आहे। 3 ते 4 कच्च्या कैऱ्या भाजून घ्यायच्या आहे, त्यातील गर काढून घ्यायचे। त्या गरामध्ये हवं तेवढं गूळ, जिरापूड, धनापूड, तुलसी पान, पुदिना आणि सैंधव मीठ टाकायचे। ते मिक्सर एकत्र करून ते मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून घ्यायची आहे। 2 ते 3 चम्मच पेस्ट ग्लासमध्ये टाकून त्यामध्ये थंड पाणी ॲड करायचं आहे। तर हे थंड पाणी फ्रीजमधल्या ऐवजी माठातलं असेल तर फार फायदेशीर ठरेल। आणि त्या मिश्रणाला छान ढवळून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचे आणि नंतर ते आपण पिऊ शकतो। तर हे पन्नं नक्की प्या, जे पचायला हलकं आणि थंड आहे। जर यात गुळाऐवजी खडीसाखर वापरली तर अगदी उत्तम आहे, कारण मुळातच खडीसाखर ही थंड असते, तर उष्णतेमध्ये फार उपयोगी आहे। अशाही प्रकारे तुम्ही ते बनवू शकता। तर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। थँक्यू।